हॅलो स्टुडंट्स, आपण पार्ट 1 मधली 5 चॅप्टर्स आपली संपली आहेत आणि पार्ट 2 मधली 2 झाली आहेत. तर आता आज आपण या पार्ट 2 मधल्या तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करतोय, ज्याचं नाव परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहे. आता नीट लक्षात घ्या, हे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन याची गरज का पडली. आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात अगोदर आपण काय शिकलो, म्हणजे बालपणापासून तर काउंटिंग पहिल्यांदा शिकलो, म्हणजे मोजणं. आता हे जे काउंटिंग आहे तर ते जर कमी असतील तर त्या काउंटिंग्स करणं सोपं जाते, परंतु त्या जर काउंटिंग्स जास्त करायच्या झाल्या मग त्याच्यासाठी ते अवघड असते. आणि म्हणून काहीतरी सिस्टीम जर आपल्याला डेव्हलप करता आल्या काउंटिंगच्या तर चांगलं. त्याच्यासाठी या दोन सिस्टीम्स या काउंटिंगच्या परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स या केलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ट्री डायग्राम. आता या ठिकाणी बघा, हा ट्री डायग्रामचा उपयोग या काउंटिंगमध्ये कसं काय होतो. आपण ज्यावेळेला सेट 10वीत शिकलो तर त्यावेळेला सबसेट जे आपण शिकलो तर त्या सबसेट जर का डिसजॉईंट असतील, म्हणजे दोघांच्या मध्ये जर कॉमन एलिमेंट जर नसतील तर त्यांना डिसजॉईंट सेट्स असं म्हणतात. आता हे जे डिसजॉईंट सेट्स आहेत हे दाखवण्याकरताना आपण काही जॉमेट्रिकल फिगर्सचा आपण उपयोग केला आणि त्यांना आपण जॉमेट्रिकल फिगर्सचा उपयोग करून ते दाखवले. आता इथे सुद्धा जर का काही ऑपरेशन्स जर वेगवेगळे असतील तर त्यांना आपल्याला या ट्री डायग्रामनी दाखवता येतात. एक स्कूल आहे, समजा मी उदाहरण देतो. एक स्कूल आहे, तर या स्कूलमध्ये दोन प्रकारांचे गेम आहेत. एक आहे इंडोर आणि एक आहे दुसरे गेम्स आहेत आउटडोर. म्हणजे इंडोर खेळ आणि आउटडोर खेळ. तर इंडोरमध्ये काय काय आहेत? कॅरम, प्लेइंग कार्ड्स, चेस असे खेळ खेळतात. आणि समजा आउटडोर मध्ये कोणकोणते खेळ दाखवता येतील मला? फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट आणि सो ऑन. तर अशा पद्धतीने हे असं जर आपण दाखवलं तर याला ट्री डायग्राम असं म्हणतात. आता या ठिकाणी जर का या शाळेमधल्या एखाद्या मुलाला एखादा गेम खेळायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्याचं वर्गीकरण असं करावं लागेल की इंडोर आहे का आउटडोर आहे. आणि मग ते आउटडोर मधला कोणता गेम खेळतोय आणि इंडोर मधला कोणता गेम खेळतोय. तर हे सगळे जे सेट आहेत हे सगळे डिसजॉईंट आहेत, म्हणजे ते एकमेकांमध्ये नाही. कबड्डी कॅन इट बी इन्क्लुडेड इन फुटबॉल? नाही ना. ते मुलं एकमेका इकडे तिकडे खेळू शकतात, पण हा गेमच आहे, हा बी एक वेगळा गेम आहे. तर त्यानं आपण असं सेपरेटिंग दाखवलं. आता या काउंटिंगसाठी दोन फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत. बघा नीट लक्षात घ्या, कोणते दोन फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत ते समजावून सांगतो. प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन. प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन हे काउंटिंगचं एक प्रिन्सिपल आहे. ते प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन काय म्हणतं? इफ one operation can be done in m different ways, and another operation
can be done in n different ways. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला n प्रकाराने जर करता येत असेल आणि दुसरी एखादी गोष्ट जर का आपल्याला n प्रकारांनी करता येत असेल तर then the number of ways of doing either then the number of ways of doing either of the operation is m plus n. म्हणजे एखाद्या गोष्ट जर आपल्याला m वेज मध्ये करता येत असेल, समजून घ्यायला नीट, अवघड नाही आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला m वेज मध्ये जर करता येत असेल आणि दुसरी एखादी गोष्ट जर का कधी आपल्याला n नंबर ऑफ वेज मध्ये करता येत असेल तर या दोघांच्या पैकी कोणती एक ऑपरेशन आयदर ऑफ दी नंबर ऑफ वेज ऑफ डुईंग आयदर ऑफ दी ऑपरेशन इज, ही ऑपरेशन किंवा ती ऑपरेशन कोणती एक ऑपरेशन यांच्यातली करायची असेल तर ती किती वेज मध्ये आपण करू शकतो, तर त्या दोघांची काय होते, बेरीज होते. थोडंसं समजवतो. एक मुलगा आहे, त्या मुलाकडे शर्ट्स आहेत. त्या शर्टचे कलर व्हाईट, ब्लू, ब्लॅक, नंतर ग्रीन असे कलर आहेत त्याच्याकडे. हे 4 शर्ट आहेत त्याच्याकडे. आणि त्याच्याकडे आणखीन टी शर्ट्स आहेत. बॉय त्याच्याकडे शर्ट्स आहेत एवढे, आणि परत त्याच्याकडे टी शर्ट्स आहेत. याच्याकडे जे आणखीन वेगवेगळ्या कलरचे जे शर्ट आहेत त्याच्यामध्ये रेड, ब्लू, येलो अशा प्रकारचे. आणि या मुलाला कोणतं तरी एक गोष्ट घालायची आहे, म्हणजे त्याला शर्ट किंवा टी शर्ट घालायचं आहे. मग त्याला किती वेज मध्ये टी शर्ट किंवा हे शर्ट किंवा टी शर्ट घालता येतील? असं तर नाही की त्याला दोन्ही एका वेळेला घालायचे, नाही ना. त्याला एकतर शर्ट घालायचंय किंवा काय घालायचंय, टी शर्ट घालायचंय. मग हा जो नंबर ऑफ वेज आहे म्हणजे किती मार्गाने त्याला तो शर्ट किंवा टी शर्ट घालता येईल ते जर आपल्याला काढायचं असेल, इथं किंवा शब्द आला आर, ही वॉन्ट्स टू विअर शर्ट और टी शर्ट. ही डझंट वॉन्ट टू विअर शर्ट अँड टी शर्ट असं नाही. त्याला म्हणजे त्याला शर्ट आणि टी शर्ट असं नाही घालायचंय, त्याला शर्ट किंवा टी शर्ट घालायचं आहे. मग तो किती वेजनी त्याला तो शर्ट किंवा टी शर्ट घातला जाईल, तर दॅट नंबर ऑफ वेज इज m plus n. मग इथं शर्ट किती प्रकाराने घालू शकतो, तो 4. आणि टी शर्ट किती 3 वेजनी घालू शकतो. मग नंबर ऑफ वेज ही कॅन विअर आयदर शर्ट और टी शर्ट. द नंबर ऑफ वेज इन विच he can wear either a shirt or t-shirt. He can wear a shirt or t-shirt. How many number of ways he can do it? 3 plus 4 plus 3. किती मग 7 ways. 7 ways. समजलं तुम्हाला? हे प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण करत असू, एखादी गोष्ट इतक्या मार्गाने आपण करू शकत असू, आणि दुसरी एखादी गोष्ट जर का आणखी वेगळ्या नंबर ऑफ वेजनी आपण करू शकू, तर त्या दोघांपैकी कोणती तरी एक गोष्ट जर आपल्याला करायची म्हटली तर ती किती वेळी करली जाईल, त्याला किती वेजमध्ये करलं जाईल, तर ते काढण्यासाठी ही जी काउंटिंग आहे, तर ही काउंटिंग आहे. या काउंटिंगला काय, याला फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काय म्हणतात, ॲडिशन म्हणतात. म्हणजे दोघांचं काय होतं, ॲड केलं जातं. आता इथे फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन, principle of
multiplication. If one operation can be done in m ways, if one operation can be done in m ways and after having done it, another operation can be done in n different ways, then two operations can be done together in m into n ways. इकडे लक्ष द्या, या प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या. जिथे आपण आपल्याकडे एक ऑपरेशन एम ए मध्ये करता येत असेल, म्हणजे मी पुण्यामध्ये राहतो आणि पुण्याहून मला मुंबईला येण्याकरताना 7 गाड्या आहेत, पुणे टू बॉम्बे. किती गाड्या आहेत? 7 ट्रेन आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेस आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे, असे वेगवेगळे एक्सप्रेस आहेत. अशा मला पुण्याहून बॉम्बेला येण्याकरताना 7 गाड्या आहेत. मग मी हे एक ऑपरेशन केलं. काय ऑपरेशन केलं की पुण्याहून कुठे आलो? बॉम्बेला आलो. आणि हॅव्हिंग डन दॅट, आणि त्याच्यानंतर मग आफ्टर हॅव्हिंग डन इट वन ऑपरेशन, अनदर ऑपरेशन कॅन बी डन इन एन डिफरंट वेज. मग मला आता मुंबईवरून दिल्लीला जाण्याकरताना गाडी पकडावी लागेल. पुण्याहून गाडी दिल्लीला नाही आहे. मग मला मुंबईला आलो, मग बॉम्बे टू मला दिल्लीला जायचंय. या ठिकाणी मला 10 गाड्या आहेत. मग मला पुण्यावरून दिल्लीला किती वेगवेगळ्या प्रकाराने जाता येईल? तर ते काढण्यासाठी या दोघांचा मला मार्ग 7 गुणिले 10 बरोबर 70 वेगवेगळ्या प्रकारांनी मी जाऊ शकतो. म्हणजे ही गाडी पकडली त्या 10 पैकी कोणती बी गाडी पकडली, दुसरी पकडली तिच्याबरोबर आणखी दुसरी 10 पडेल, तिसरी पकडली तर आणखी 10 पकडेल. म्हणजे मी त्या दोघांचा काय करावा लागतो? त्या ठिकाणी गुणाकार. प्लीज लक्षात घ्या, जेव्हा एक गोष्ट सेपरेट होते, 2 गोष्टी होतात आणि त्यांच्यापैकी जर आपल्याला एकच गोष्ट करायची झाली तर तिथे फक्त काय m+n ॲडिशन, प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन. आणि जिथे 2 गोष्टी घडतात परंतु एक घडल्यानंतर दुसरी घडत असेल तर त्या दोघांना जर एक घडायचं असेल एकत्रितरित्या, तर मग किती नंबर ऑफ फेजमध्ये त्या होतील? तर त्या दोघांचा काय करावा लागतो? मल्टिप्लिकेशन करावं लागतं. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन आणि याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, हे 2 आपण शिकल्यानंतर आपल्याला याच्यावरची एक्झाम्पल सोडवायचे. आपण याच्यावरची आता काय करूया? थोडेसे एक्झाम्पल सॉल्व करूया. हे समजलं असेल तर चला. सोपं आहे बघा. एक्सरसाइज 3.1. ए टीचर वॉन्ट्स टू सिलेक्ट the class monitor. He wants to select a class monitor in the class of
30 boys and 20 girls. In how many ways? In how many ways can the monitor be selected if the monitor must be a girl? If monitor must be a girl. नीट लक्ष दे. एक क्लास आहे, त्या क्लासमध्ये 30 बॉयज आहेत आणि 20 गर्ल्स आहेत. आता या ठिकाणी इन हाऊ मेनी वेज कॅन ए मॉनिटर बी सिलेक्टेड? मॉनिटर म्हणजे एकच जण सिलेक्ट करायचा आहे. आणि तो आणखी पुढे काय म्हणतो? कॅन दी मॉनिटर बी सिलेक्टेड इफ दी मॉनिटर मस्ट बी ए गर्ल. मुलगीच पाहिजे मॉनिटर. मग मला एकूण किती जण सिलेक्ट करण्यासाठी? इथे 20 मुली आहेत फक्त, आणि 20 मधून मला एक सिलेक्ट करायची आहे. मग मला 20 मधून एकच सिलेक्ट करायची आहे ना, हे किंवा हे. त्याच्यामधून एक सिलेक्ट केली मी, कोण? मुलगी सिलेक्ट केली. मग किती वेळमध्ये? 20 मुले वेगवेगळ्या. मग त्या 20 मध्ये हिबी कोणतीही मुलगी मी सिलेक्ट करू शकतो. म्हणजे किती नंबर ऑफ फेजमध्ये सिलेक्ट करता येईल एक मॉनिटर मला मुलींमधून? 20 नंबर. देर आर 20 girls and one can be selected as a monitor in 20 ways. राधिका, रेखा, शोभा, सगळ्या अशा मुली आहेत त्या 20. त्याच्यापैकी कोणतीही मुलगी मॉनिटर म्हणून एक सिलेक्ट होईल नाही. मग किती वेजमध्ये मॉनिटर सिलेक्ट करता येईल? 20 वेजमध्ये. सिंपल आहे काही. आता दुसरं उदाहरण इकडे लक्ष द्या. A signal is generated from two flags. A signal is generated from two flags by putting them one flag above the other. If four flags of different color are available, how many different signals how many different signals can be generated? आपल्याला पुढे शिकायचं आहे सगळं बरं का, पण हे आधी सुरुवात आहे त्याची. ही आपल्याकडे हे असे 4 फ्लॅग अवेलेबल आहेत. रेड, ब्लू,
ग्रीन आणि येलो असे 4 फ्लॅग आपल्याकडे आहेत. आता एखादा सिग्नल म्हणजे काय की समजा दूर अंतरावर आहे, त्याच्यापर्यंत बोलण्याचा आवाज जात नाही, पण त्याला तिथून कलर दुर्बिणीवर दिसू शकतात. आणि मग त्याला तिकडेच्या एंडला काय करायचंय तर त्यांचं कलर कोडवरून ठरवलं जातं. मग हा सिग्नल तयार करायचा आहे त्याला, तर या सिग्नलमध्ये या एक फ्लॅगच्या खाली हा दुसरा फ्लॅग लावायचा आहे. म्हणजे सिग्नल तयार करण्याकरता किती फ्लॅग सिलेक्ट करायचे? 2. आता हे 2 करताना जो पहिला फ्लॅग आहे तो पहिला फ्लॅग किती मधून सिलेक्ट करायचा आहे? 4 मधून. मग तो किती वेळ मध्ये? हा 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 कोणताही असू शकतो ना. 4 मधून एक सिलेक्ट करायचा आहे. मग हा फर्स्ट फ्लॅग can be selected from 4 flags. 2 फ्लॅग वापरायचे या फ्लॅग पोस्ट वरती. किती फ्लॅग वापरायचे? 2. मग पहिला फ्लॅग जो आहे तो 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 किती फ्लॅग मधून सिलेक्ट होईल? 4 मधून. मग किती वेळ मध्ये? 4 मधून एक सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे किती वेळ मध्ये? So out of four flags, 1 can be selected in 4 ways. आता एक फ्लॅग लावला गेला, हा लावल्यानंतर मग मला दुसरा फ्लॅग सिलेक्ट करायचा आहे. इथं एक नाही, इथं किती? जसं मी शर्ट टी शर्ट एक तर शर्ट घालायचं तसं इथं नाही. एक फ्लॅग लावल्याच्या नंतर मग आणखीन पुन्हा दुसरा फ्लॅग सिलेक्ट करायचा आहे. तर तो दुसरा फ्लॅग सिलेक्ट करण्याकरता माझे किती फ्लॅग उरले? 3 फ्लॅग उरले. मग 3 मधला एक किती वेळनी? मग सेकंड फ्लॅग can be selected in how many ways? किती फ्लॅग उरले ते? 3 मधून एक सिलेक्ट करायचं म्हणजे किती वेळ? इन 3 ways. हे तुम्हाला समजलं का 3 उरले म्हणून? कारण एक ऑलरेडी काय झाला, पहिला फ्लॅग लावला गेला, कोणत्या कॉसेल याच्यामध्ये कोणता तरी एक लावला गेला आणि तो सिलेक्ट करताना 4 मधून एक निवडला म्हणून किती वेळ मध्ये निवडता येईल? पहिला फ्लॅग 4 वेळ मध्ये. मग तो एक निवडला गेल्यानंतर बाकी उरतात किती खाली? 3 उरतात आणि 3 मधून एक म्हणजे किती? 3. मग आता इथे पहिली ऑपरेशन झाल्यानंतर इथं दुसरी ऑपरेशन घडली. मग इथं कोणतं प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. मग देअरफॉर by principle of multiplication by principle of multiplication, the number of ways the signals can be generated. किती वेळ मध्ये जनरेटेड होतील? 4 into 3 and that is equal to 12 ways. 12 वेज मध्ये. तुम्ही दोघांमधला फरक लक्षात घ्या. तिथं फक्त मुलींमधनं एक मुलगी मॉनिटर बनवायची होती म्हणजे एकच आहे, बरोबर आहे की नाही? इथे काय झालं? इथं तर 2 आहे, पण कसं की एक पहिली ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे पहिला फ्लॅग सिलेक्ट झाल्यानंतर मग त्याच्यानंतर दुसरा फ्लॅग सिलेक्ट होतो. मग एक ऑपरेशन झाल्यानंतर जर दुसरी ऑपरेशन होत असेल तर मग तिथे टोटल नंबर ऑफ वेज काढण्यासाठी दोघांचा काय करावा लागतो? गुणाकार लागतो, करावा लागतो. हे प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन आपण मध्ये शिकलो. चल पुढे. हाऊ मेनी 2 letter words? How many 2 letter words
can be formed using letters from the word space when repetition of letters is allowed, and though repetition of letters is not allowed. लक्ष द्या, हा असा एक 5 लेटर्स असलेला एक शब्द आहे, वर्ड आहे. स्पेस हा एक वर्ड आहे. याच्यामधले कोणतेही 2 लेटर उचलायचे आणि त्याच्यापासून 2 लेटर वर्ड्स बनवायचे. 2 लेटर वापरून वर्ड्स, जसं SA, SC, SP, SE, PA, PC असं 2 लेटरचे वर्ड्स बनवायचे आहेत. मग आता इथे बघा, पहिल्या याच्यात काय आहे, रिपिटेशन इज अलाउड. when repetition is allowed, when repetition is allowed, म्हणजे वर्ड रिपीट झालं तरी चालतील. PP, SS असं झालं तरी चालेल, SS किंवा AA, CC असं झालं तरी चालेल. तो म्हणतो फक्त 2 लेटर आले पाहिजे त्या वर्ड, त्या शब्दामध्ये. रिपिटेशन इज अलाउड म्हणजे कोणता एकाच प्रकारचे 2 आले तरी चालतील, तो काही प्रश्नच नाही. मग आता इथे का फर्स्ट लेटरसाठी किती, फर्स्ट त्या वर्ड मधला पहिलं लेटर निवडायचं, तर ते पहिलं लेटर किती वेमध्ये निवडलं जाईल. फर्स्ट लेटर कॅन बी सिलेक्टेड इन हाऊ मेनी वेज, 5 वेज. का बरं, किती लेटर्स आहेत तिथे, 5, 1 2 3 4 5. आणि आता रिपिटेशन परमिट आहे, म्हणजे ते वर्ड ते जो वर्ड लेटर उचललं मी, ते लेटर बाजूला ठेवेल का, नाही. त्याला रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे ते पुन्हा त्याच्यात टाकून दिलं आणि पुन्हा काढतोय आणखी. मग कसं होईल का, सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड इन, त्यालाही सिलेक्ट करण्यासाठी किती लेटर्स अवेलेबल आहेत, 5. कॅन बी सिलेक्टेड इन हाऊ मेनी वेज, 5 वेज. आता काय झालं, पहिलं लेटर आपण सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर आणखीन दुसरं लेटर सिलेक्ट केलं, म्हणजे पहिलं लेटर सिलेक्ट करण्याची प्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याची प्रक्रिया केली. म्हणून माहित आहे, टोटल नंबर ऑफ वर्ड्स फ्रॉम by principle of multiplication. ही मल्टिप्लिकेशन का किती, 5 into 5 and that is equal to 25 ways. प्लीज लक्षात घ्या, किती वेज मध्ये किती प्रकारांचे लेटर बनतील. टोटल नंबर ऑफ किती, 25 letters will be formed. Two words will be formed. 25 up to 2 letters word will be formed. 25 numbers are words. At the second nature, when the repetition is not allowed, when the repetition is not allowed, म्हणजे फर्स्ट लेटर
is selected in how many ways? 5 ways. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर त्याला रिपीट करायचं नाही आहे. ते लेटर बाजूला काढू, सगळे वेगवेगळे लेटर आहेत तिथे, त्याला बाजूला काढून दिलं. मग त्याला बाजूला काढलं. मग सेकंड लेटर सिलेक्ट करण्यासाठी किती उरले माझ्याकडे? 4. म्हणून मग आता सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड in how many ways? 4 ways. And therefore total number of words formed by principle of multiplication, 5 into 4. So how many words will be formed? 20 words. How many words will be formed? 20 words will be formed. Okay. चला दुसरं. पुढे हाऊ मेनी three-digit numbers how many 3-digit numbers can be formed from the digits 0, 1, 3, 5, 6, 1, 3, 5, 6 if the repetition of digits 1 are allowed and 2 are not allowed. बघा का, मला आता असे 4 डिजिट दिलेत त्यांनी, 4 वे 5 डिजिट दिलेले आहेत आणि मला याच्यापासून 3 डिजिट नंबर बनवायचे. तर मग तो असं म्हणतो की जर का डिजिट्स रिपिटेशन अलाउ केलं तर किती 3 डिजिट नंबर बनतील, आणि रिपिटेशन ऑफ डिजिट इज नॉट परमिटेड असं जर केलं तर किती नंबर्स बनतील 3 डिजिट नंबर. माझा बघा 349. याच्यातला ह्याला आपण 100th प्लेस डिजिट म्हणतो. 100th प्लेस डिजिट याला 10th प्लेस डिजिट म्हणतो. 10th प्लेस डिजिट. ओके. आणि याला 9 ला आपण युनिट प्लेस डिजिट म्हणतो. हो का. आणि जर 4 अंकी संख्या मग बनवायच्या असतील तरी ते 10च्या जागी काही, 100th प्लेसच्या जागी 100 प्लेस डिजिटच्या जागी काही 1000 प्लेस डिजिट, 1000 प्लेस डिजिट म्हणतात त्याला. मग तिथं 100th प्लेस डिजिट, 10th प्लेस डिजिट आणि युनिट प्लेस डिजिट असे डिजिट्स येते. आता हे जे 5 नंबर्स आहेत माझ्याकडे, याच्यामध्ये या 3 अंकी संख्या बनवण्याकरताना 100th प्लेस मध्ये म्हणजे पहिला अंक हा 0 येऊ शकतो का? नाही. फॉर 100th प्लेस 0 cannot be selected. होऊ शकतो का तो सिलेक्ट? नाही ना. इथं 0 जर सिलेक्ट झाला, पुढे 0 आला तर काही महत्व आहे का त्याला? मग ती 2 अंकी संख्या बनेल ना. म्हणजे मग आपल्याला फॉर 100th प्लेस सिलेक्ट करण्यासाठी इथे एकूण किती डिजिट्स आहेत? 1, 2, 3 आणि
4 आणि 4 मधून एक डिजिट सिलेक्ट करायचे. मग काय 100th प्लेस डिजिट म्हणायचे. 100th प्लेस डिजिट can be selected in 4 ways. आता you 10th place digit आता 10th डिजिट जो आहे आपल्याला रिपिटेशन परमिटेड आहे. रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर अलाउड. आता ही जी 10th डिजिटची प्लेस आहे तिथे हा 0 घेऊ शकतो. जो 100 डिजिट मध्ये आलेला नंबर डिजिट आहे 100 प्लेस मधला आलेला जो डिजिट आहे तो पण येऊ शकतो कारण रिपिटेशन इज अलाउड. म्हणजे ही प्लेस फिलअप करण्यासाठी 10th प्लेस डिजिट फिलअप करण्यासाठी आपल्याकडे किती डिजिट्स अवेलेबल आहेत 5. सो 10th प्लेस डिजिट can be selected in how many ways? 5 ways. ओके. आणि युनिट प्लेस जी आहे 100th प्लेस 10th प्लेस आणि युनिट प्लेस ती आणि म्हणजे 3 आणखी नंबर तयार होईल, संख्या तयार होईल. मग आता इथे युनिट प्लेस मध्ये 0 घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो. जे वरती आले ते पण रिपिटेशन इज परमिटेड. सो इथं युनिट प्लेस डिजिट can be selected in again 5 ways. So total number of 3 digit numbers formed. काय करावं लागेल? एक 10th काढला गेला, त्याच्यानंतर दुसरा काढला, त्याच्यानंतर तिसरा काढला. तिथं बेरीज करून चालणार नाही. इथं काय ते वेगवेगळे म्हणून यांचा काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन. सो 4 × 5 × 5 5 चोको 20 आणि किती 20 हाताचा 5 चोको 20 आणि 20 हाताचा किती 100 ways इज द आन्सर. आता जाऊ सेकंड. हे कसलं डिजिट रिपिटेशन अलाउड. ओके. आता जाऊ पुढे जाऊ. रिपिटेशन नॉट अलाउड. आता इथे रिपिटेशन अलाउड नाहीये. मग आता इथे रिपिटेशन अलाउड नाहीये म्हणजे 100th प्लेस डिजिट can be selected in how many ways? 4 ways. कारण 0 येऊ शकत नाही ना तिथे. 100 प्लेसच्या ठिकाणी 0 येऊ शकतं का म्हणून तो 0 सोडून जेवढे डिजिट असतील त्याच्यामधला कोणता तरी एक घ्यायचा म्हणजे 4 मधला सिलेक्टेड. आता 10th प्लेस can be selected 10th place digit can be selected in how many ways? आता तिथे रिपिटेशन इज नॉट अलाउड. म्हणजे या 4 मधला एक केला म्हणजे आता उरले किती खाली 2 आणि 2 4 उरले कोणते तरी. मग ते किती वेळेस मध्ये शिल्लक तिथे 0 चालू शकतो की नाही. 10th प्लेस मध्ये 0 चालू शकतो म्हणजे तो 0 ही धरला जाईल की नाही. मग किती मग कॅन बी सिलेक्टेड इन हाऊ मेनी वेज 4 वेज. कारण जो पहिला सिलेक्ट झाला तो धरता येणार नाही तो रिपिटेशन इज नॉट अलाउड झालं. मग आता इथे प्लीज लक्षात घ्या. आता युनिट प्लेस डिजिट can be selected
बघा, हा 100th डिजिटसाठी एक डिजिट चालला गेला. पुढच्याला 4 कन्सिडर करता आले कारण 0 बी चालणार आहे म्हणून. पहिल्याला बी 4 होते, दुसऱ्याला बी 4च झाले. पण आता तिसऱ्यासाठी काय, दोन गेले ना, कोणते तरी 2 गेले ना, मग खाली किती उरले? 3 वेज. युनिट प्लेस डिजिट कॅन बी सिलेक्टेड इन हाऊ मेनी वेज? 3 वेज. Therefore, total number of 3-digit numbers formed is equal to 4 into 4 into 3. 4 चौको 16, 16 दूनी 32, 3 48 ways. 48 numbers. किती नंबर बोलतील? 4 चौको 16, 16 त्रिक 48. हे बी 4, हे बी 4, हे किती 3. किती 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 3 डिजिट नंबर बनवू शकतील मग याच्यामधून? when repetition only 48 will be we can form. When repetition is not allowed, how many 3-digit numbers can be formed using the digits 2, 3, 4, 5, 6. If the digits can be repeated, बघा नीट लक्षात घ्या. आपल्या याच्यात काय कोणते 3 डिजिट नंबर बनवायचे, म्हणजे 100th प्लेस डिजिट, 10th प्लेस डिजिट आणि युनिट प्लेस डिजिट, असे 3 डिजिट असणार आहे. नंतर 3 डिजिट मिळून एक 3 अंकी संख्या बनणार आहे. 3 डिजिट मिळून एक 3 अंकी संख्या बनणार आहे. तर आता इथं डिजिट्स कॅन बी रिपीटेड, म्हणजे जो काढलेला डिजिट आहे तो परत तिथे टाकला जाईल. मग आता इथं 10th प्लेस डिजिट can be selected in how many ways? 1, 2, 3, 4, 5, 5 ways. कारण इथे 0 नाही ना. 10th डिजिट प्लेस मध्ये 100 डिजिट प्लेस मध्ये 2 देऊ शकतो, 3 देऊ शकतो, 4 देऊ शकतो, 5 देऊ शकतो. आपण 0 नसता आला, इथे 0 दिलेलंच नाही. एकूण डिजिट किती दिले? 5. मग 5 मधला कोणी बी येते. आणि 10th प्लेस डिजिट can be selected in how many ways? Again 5 ways. का बरं? कारण डिजिट्स रिपिटेशन कसं आहे? अलाउड आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा किती डिजिट्स अवेलेबल आहेत? 5 डिजिट अवेलेबल आहेत. तर 5 मधून किती सिलेक्ट करायचं आहे? 1. तसं राहतं. युनिट डिजिट प्लेस, युनिट प्लेस डिजिट can be selected. त्याच्यासाठी किती डिजिट उपलब्ध आहे? 5 ways. Therefore, total number of 3-digit numbers formed बाय प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन. पहिला काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, एक ऑपरेशन झालं तर दुसरी झालं तर तिसरी. मग इथं काय 5 into 5 into 5, 5 5 25 आणि 25 गुणिले 5 125 नंबर्स.
असे 125 तीन अंकी संख्या वेगवेगळ्या 125 नंबर्स याच्यापासून बनतील. आता हे जे काउंटिंग आहे हे काउंटिंग आपण असं करू शकत होतो का? नाही. आपल्याला प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग आपण शिकलो. हो, याच्यामधून पुढे आपल्याला शिकायचंय, परम्युटेशन शिकायचंय, कॉम्बिनेशन शिकायचंय आणि परम्युटेशन कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले शिकायचे आणि मग त्याच्यावरून आपल्याला किती वेळमध्ये आपण करू शकतो ते पण काढायचं आहे. आता सध्या इथे एवढंच तो सांगतोय, एवढंच आपल्याला करायचंय. आता हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ए लेटर लॉक हॅज three rings. A letter lock has 3 rings and each ring has 5 letters. Each ring has 5 letters. Determine the maximum number. Determine the maximum number of trials that may be required. That may be required. That may be required to open the lock. आता नीट लक्षात घ्या, आपली सुटकेस असते, त्या सुटकेसवरती या अशा 3 गिरक्या असतात, 3 असतात, आजूबाजूला असतात का? काही सुटकेसच्या या रिंग्सवरती लेटर्स असतात आणि काही याच्यावरती नंबर्स असतात. तो आकडा जुळला, 3 आकडे जुळले की काय होते? सुटकेस ओपन होते. याला रिंग लॉक म्हणतात. ए लेटर लॉक हॅज 3 रिंग्स. अशा 3 रिंग आहेत आणि त्या 3 रिंगांवरती प्रत्येकावरती 5-5 लेटर्स आहेत. बरोबर आहे. मग आता इथे सुद्धा पहिल्या रिंग मधून या 5 पैकी एक सिलेक्ट होईल. किती वेळमध्ये होईल? 5 वेळमध्ये. लेटर किंवा नंबर ऑफ वेज of selecting the letter from first ring. 5 ways. आता इथं दुसऱ्या रिंग मध्ये किती आहेत? आता इथे रिपिटेशन अमाऊंट काही नाही आहे, विषय नाही आहे. दुसऱ्या रिंगवर किती आहेत? 5 आहेत. त्याच्यामधून एक सिलेक्ट करायचं. नंबर ऑफ वेज of selecting the letter from second ring. 5 ways. आणि number of ways of selecting the letter from
थर्ड रिंग किती वेळेमध्ये 5 वेळेमध्ये झालं. मग आता आपल्याला किती ट्रायल करावे लागतील त्या, तर पहिल्यामधून एक लेटर, दुसऱ्यामधून 5 प्रकारांनी लेटर सिलेक्ट होऊ शकतं, तिसऱ्यामधून तेवढ्या ट्रायल केल्या जातील. बरोबर आहे. आणि कोणत्या तरी एका ट्रायलमध्ये ते काय होईल, उघडेल, बाकीच्या ट्रायलमध्ये ते उघडणार नाही. म्हणजेच काय मग आता इथं 5 × 5 × 5 25 5 5 25 25 5 25 1 मॅक्झिमम ट्रायल्स रिक्वायर्ड. 125 ट्रायल्स विल बी रिक्वायर्ड इन ऑर्डर टू ओपन दी लॉक. मला असं वाटतं की जास्त हा पहिला व्हिडिओ मोठा करू नये या पेपरचा. आपण बाकीची जी याची एक्झाम्पल्स आहेत ते आपण उद्याच्याला पाहू, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. हो हो थोडंसं चॅप्टर मोठं आहे. याला आपल्याला ॲटलिस्ट 5 ते 6 व्हिडिओज लागतील, 6 ते 7 व्हिडिओज लागतील. 7 ते 8 तासांमध्ये हे संपेल असं वाटतं. बघूया. एनिवे, till the next video, thank you very much.